सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर सोमनाथला न्याय द्या या मागणीसाठी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या या मैदानावर 32 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। विविध संघटना या आंदोलनामध्ये सहभागी असून सोमनाथला न्याय द्या ही एकमेव मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे। आणि आतापर्यंत तरी प्रशासनाकडून या आंदोलनकर्त्यांना कोणतंही आश्वासन देण्यात आलं नाही आणि त्यामुळे आज परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च देखील या आंदोलकांकडून काढण्यात येणार आहे। आज संध्याकाळी 4च्या सुमारास हा लॉंग मार्च परभणीहून रवाना होणार आहे। या लॉंग मार्च मध्ये तुम्ही जाणार आहात, काय सांगताल, काय प्रमुख मागण्या आहेत? सर्वात प्रथम परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या नेतृत्व करणारे माझे नेते, अख्ख्या महाराष्ट्राचे आंबेडकर चळवळीचे नेते सन्माननीय लोकनेते विजय वाकुळे साहेब यांचा जो जातीवादी प्रशासनाच्या दबावामुळे हृदयाचा झटका आल्यामुळे मृत्यू पावून झाले, त्यांच्या सुद्धा बलिदानाचा न्याय मागण्यासाठी आम्ही जाणार आहोत। आणि जो सोमनाथ सूर्यवंशी सुशिक्षित विद्यार्थी, लॉचा विद्यार्थी जो आंदोलनामध्ये सहभागी नव्हता तरी जातीवादी पुरुषांनी जाणून बुजून तो वडार जातीचा असून त्याला मारहाण केली आणि ज्यावेळेस त्याला मारहाण केली तो मृत्यू पावला। त्यानंतर ते सांगतात पोलीसवाले की तो वडार होता, त्यांनी अगोदरच त्यांना बघितलं असतं वडार आहे तर त्याला सोडून दिलं असतं, पण तो एक भीमसैनिक आहे, त्याच्या डोक्यात बाबासाहेबांचा विचार आहे, म्हणून त्याच्या बलिदानाचा न्याय मागण्यासाठी आम्ही परभणी ते मुंबई निघणार आहोत। प्रशासनाकडून आपल्याला काही बोलणं झालेलं आहे का? कारण प्रशासनाला तुम्ही लॉंग मार्च संदर्भात कळवलेलं होतं। बिलकुल आम्ही कळवलं, पण जातीय भावनेतून प्रशासन पण आमच्याकडे मुद्दाम कानाडोळा करत आहे। कारण की पूर्वीचा द्वेष आकाशभाव मनामध्ये घेऊन हा मनवादी सरकार आम्हाला आमच्या मागण्या आंबेडकरी समाजाच्या डावलण्याचा खचीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजामध्ये कुठेतरी एक ज्वालामुखीची ठिणगी पडावी म्हणून आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने लॉंग मार्च काढणार आहोत। आपल्यासोबत अन्य काही आंदोलक आहेत। आज तुम्ही लॉंग मार्च मध्ये जाणार आहात, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, ठोस आश्वासन काही मिळालं नाही का? ठोस आश्वासन आम्हाला काहीच मिळालं नाही, ह्याची तर खंत आहेच। परंतु महाराष्ट्र सरकारने जे माजी जज, रिटायर जज यांच्या मार्फत जी एक सदस्यीय समिती गठीत केलेली आहे, आचेलिया नावाचे जज, एक तर ती समिती आम्हाला मान्य नाही। त्या समितीनं जे शासन निर्णय काढलाय महाजन साहेबांनी, उपसचिव महाराष्ट्र सरकारचे, त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की 11 तारखेच्या घटनाक्रमानुसार आम्ही ही चौकशी करू। 10 तारखेचा तर त्याच्यात विषयच नाही ना। दत्ता पवार नावाच्या व्यक्तीच्या चौकशीचा त्यामध्ये उल्लेख नसल्यामुळं आम्हाला ही न्यायालयीन चौकशी मान्य नाही। तशा असाचा निवेदनाचं पत्र आमचे नेते आशिष वाकोडे यांच्या माध्यमातून कालच आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। आम्हाला ही चौकशी मान्य नाही आणि महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आशिष वाकोडेने आमच्या सर्वांची माननीय आमदार सुरेश धस साहेबांनी जी भेट घडून आणली होती, त्यानंतर कुठल्याही या ठिकाणी पाऊल उचललं गेलं नाही महाराष्ट्र सरकारकडून। आणि जसं मस्साजोग प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस बीडचे ज्या पद्धतीने ते प्रकरण हँडल करत आहेत, तसं परभणीचे आमदार आम्हाला या ठिकाणी कोणतीही मदत त्यांच्याकडून होत नाही। त्याबद्दलही आपण सर्व लोकप्रतिनिधींना आपण याचा जाब विचारला पाहिजे। आणि आशिष वाकोडेच्या नेतृत्वात जोपर्यंत परभणीच्या विषयामध्ये आम्हाला सर्व आंदोलनकर्त्यांना, विजय वाकोडे, आमचे सोमनाथ सूर्यवंशी या सर्वांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च थांबणार नाही। कदाचित मंत्रालयापर्यंत जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हा लॉंग मार्च नवी दिल्लीला या ठिकाणी लोकसभेपर्यंत जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, एवढं तुम्हाला या प्रसंगी सांगतो। सत्तेमधले सुद्धा नेते काही येऊन गेले होते आपल्याकडे? सत्तेमधले नेते आले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, पण ठोस पाऊल काय या ठिकाणी त्यांनी उचलला नाही। आम्हाला मागच्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये काहीतरी निर्णय होईल अशाची आशा होती, परंतु मागच्या कॅबिनेटमध्ये परभणीचा कोणताही त्या ठिकाणी निर्णय झाला नाही। त्याबद्दल आमच्या मनामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये फार प्रचंड अशी खंत आहे। आणि ही खंत आणि हा रोज जर कमी करायचा असेल तर आमचा लॉंग मार्च निघाल्या जर महाराष्ट्र सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विचार करू। आणि तसं नाही झालं तर मंत्रालयाच्या नंतर भाई चंद्रशेखर आझाद, राहुल गांधी, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी या ठिकाणी सर्व लोक आम्ही मुंबईवरून दिल्लीच्या दिशेने निघणार आहोत। आशिष वाकोडे, तुम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करताय, कशा पद्धतीने हे आंदोलन होणार आहे, इथून कोणत्या मार्गे जाणार आहात आणि कोण कोण या लॉंग मार्च मध्ये येईल असं वाटतं? सुमारे 3 वाजता आम्ही परभणीतून आमच्या या ठिकाणातून निघणार आहोत। हा लॉंग मार्च टाकळी, कुंभकर्ण, बोरी, जिंतूर मार्गे जालना मार्गे संभाजीनगर, नाशिक आणि मुंबई असा या आमच्या लॉंग मार्चचा रूट आहे। 5 ते 6 हजार लोक या लॉंग मार्चला सुरुवातीला असतील आणि जसा आमचा लॉंग मार्च पुढे जाईल तसे भीमसैनिक महिला या लॉंग मार्चमध्ये जुडणार आहेत। कारण की आम्हाला महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत की लॉंग मार्चचा रूट काय आहे,
त्यांनी जागोजागी नियोजन केलेलं आहे की सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय परभणीमध्ये एवढा अन्याय झालेला आहे समाजावर, पण या महाराष्ट्र सरकारला आम्हाला न्याय द्यायची कुठलीही भूमिका आम्हाला दिसत नाही. म्हणून आम्ही आमचा आक्रोश हा अनावर झाला आहे आणि त्यामुळे आम्ही आज हा लॉंग मार्च काढत आहोत. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांशी किंवा संघटनांशी तुमचं बोलणं झालं आहे का? कोण कोण या लॉंग मार्च मध्ये तुमच्या सोबत सहभागी होणार आहे? सर्वच आंबेडकरी ज्या संघटना आहेत महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व संघटना आमच्या सोबत आहेत आणि इतर संघटना सुद्धा मुस्लिम संघटना सोबत आहेत, मराठा संघटना सोबत आहेत, मातंग संघटना सोबत आहेत. सर्वच आमच्या सोबत आहेत. परभणीतल्या तर सर्व आहेत, फक्त इथले लोकप्रतिनिधी आहेत आमच्या सोबत, बाकी संघटना सर्व आहेत. 32 दिवसापासून आंदोलन चालू आहे, त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील भेटला होता. मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही भेटलो त्याला 15 दिवस झाले. मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की हो आम्ही हे सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य करू, पण कुठलीही कारवाई त्याच्यावर झाली नाही. एकही कारवाई झाली नाही. ज्यांच्या हातात ज्या 2-3 गोष्टी होत्या त्या सुद्धा त्यांनी केल्या नाही. आणि आम्ही मुंबईला जाऊन त्यांना भेटलो, त्यांनी यश केलं, पण कुठल्याही मार्ग कलेक्टर साहेबाला सुद्धा त्यांनी सांगितलं नाही की हे मार्ग काढा, हे मार्ग काढा. आम्ही काल कलेक्टरला भेटलो, त्यांची सुद्धा कुठलीही मानसिकता नाही आम्हाला न्याय देण्याची. म्हणून हा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळेच आम्ही आज हा लॉंग मार्च काढायचा निर्णय घेतला. मुंबईला किती तारखेला पोहोचेल साधारण? मुंबईला 16, 17 नाही तर 16 फेब्रुवारीला मुंबईच्या मंत्रालयापाशी पोहोचणार आहे. तिथं आम्ही तिथंच धरणे धरणार आहोत मंत्रालयाच्या बाजूला. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही परभणीला वापस येणार नाही. मागील 32 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. राज्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते असं वाटतंय का तुम्हाला? कारण 32 दिवसापासून आंदोलन सुरू असताना कोणतंही बोलणं झालं नाही असं सांगण्यात. नाही, 100% शासनानं दुर्लक्ष केलं. एकाच एक न्याय दुसरा न्याय. मनोज जरांगेकडे फक्त लाठी हल्ला झाला होता, त्याच्यापेक्षा बेमुरतखोरपणे इथं लाठी हल्ला झाला. लोकांना मारलं गेलं, महिलांना मारलं गेलं, कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातून खेचून त्यांना बाहेर मारण्यात आलं. त्यामध्ये एक मृत्यू तर झालाच आणि दुसरा मृत्यू विजय वाकोडे ह्यांचा मृत्यू त्याच्याच अनुषंगानं झाला. ज्याशी सोमनाथ सूर्यवंशीची अंत्ययात्रा निघाली होती तेव्हा त्यांना जो दुःखाचा आवेग आला आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते त्यांचं आकस्मिक निधन झालं. विजय वाकोडे जाण्यामुळं परभणी शहरातील आंबेडकरी जनतेचं खरा आंबेडकरवादी, ज्याच्या खांद्यावर निळा झेंडा, तो आंबेडकरवादी असं आम्ही समजतो, तो त्याच्यातून निघून गेला. एक नाही तर 2 व्यक्ती गेल्या. अनेक महिला जखमी आहेत, अनेक मुलांचे हात तुटलेले आहेत, पाय तुटलेले आहेत. शिकलेल्या मुलांवर पोलिसांनी अशा केसेस लावल्यात की त्यांना जीवनामध्ये पुन्हा कधी नोकरीच लागणार नाही. आणि हे जे अतिरेकपणा झाला आहे त्यामध्ये काही जे बेमुरतखोर लोक होते त्यांनी हे सुरू केलं आणि त्यांना त्याची जी पार्श्वभूमी आहे त्यांची मानसिकता आहे, त्या मानसिकतेच्या अनुषंगानं त्यांनी लाठी हल्ला केला आणि आमच्या लोकांना मारलं. आणि आम्ही जे मानतो, आमचं जे मागणं आहे ते रास्त असं आहे, विजय वाकोडे हा काय 5 लाखाचा माणूस नाही. 5 लाखानं त्याचं पुनर्वसन होणार नाही किंवा सोमनाथ सूर्यवंशीचं 10 लाखानं पुनर्वसन होणार नाही. त्यांचं पूर्ण पुनर्वसन होण्याच्या दृष्टीनं आमची मागणी आहे किमान 50 लाख आणि त्याच्या कुटुंबातल्या एका माणसाला त्याच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी द्यावी, ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे. त्याशिवाय जो अन्याय झाला, जो लाठी हल्ला झाला पोलिसातर्फे, एक रिक्षावर ज्याच्या BR आंबेडकर लिहिलंय त्या रिक्षाला जाणीवपूर्वक त्यांनी मारलं. ज्याच्या घरात बुद्धाची फोटो किंवा बाबासाहेब फोटो आहे त्या घराचं त्यांनी कोंबी करून त्यातल्या महिलांना आणि पुरुषांना खूप मारलं आणि जेलमध्ये डांबलं. हा लॉंग मार्च आज निघतोय, सरकारला काय सांगाल तुम्ही? सरकार माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही स्वतः 8 तारखेला भेटलो. त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली की आम्ही न्याय देऊ, पण असं वाटतंय की हे जातीवादी सरकार परभणीमध्ये कुठलाही न्याय दिलेला नाही आणि या ठिकाणचा जन आक्रोश आहे तो सर्वसामान्य माणसातून शेवटच्या माणसामधून आहे आणि याची सर्वत्र जी जबाबदारी आहे या शासनावर आहे, पण शासन बेदखल आहे आणि 32 दिवसानंतरही कोणताही शासकीय अधिकारी किंवा पोलीस प्रशासन याबद्दल काय कारवाई करत आहे कुठलेही या ठिकाणी येऊन सांगितले नाही आणि 32 दिवसानंतर सांगतात की तुम्ही लॉंग मार्च काढू नका. हा प्रचंड आक्रोश जो जनतेमध्ये आहे आणि आज तमाम खेड्यापाड्या गावातून जनतेमधून आणि ज्या ज्या ठिकाणी लॉंग मार्च जाणार आहे त्या ठिकाणचे बौद्ध समाजातील माणसं याला जुळलेले आहेत. हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येनं हा जनसमुदाय रस्त्यावर उतरून
न्याय मागण्यासाठी येत आहे आणि या न्याय जर भेटत नसेल तर मंत्रालयात काय दिल्ली सुद्धा जाण्याची या ठिकाणची लोकांची इच्छा आहे. मुंबईला पोहोचेपर्यंत साधारणपणे किती जण या लॉंग मार्च मध्ये सहभागी होतील असं वाटतं? कमीत कमी 50,000 लोक या यात्रेत सहभागी होतील असं आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतंय. एकूणच सोमनाथ सूर्यवंशी याच्या न्याय हक्कासाठी जी मागणी मागील 32 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे त्याला सरकारकडून आणि प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा लॉंग मार्च काढावा लागत असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.